विस्तार वृत्त पाहूयात। प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांचा वाद अधिकच पेटलाय। सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिल्यामुळे राजकीय आणि कला क्षेत्रातील मंडळींनी सुरेश धस यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। मात्र सुरेश धस यांच्या एका वक्तव्यामुळे बीड हत्या प्रकरणाचा फोकस दुसरीकडेच वळतोय का, पाहूयात। प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही। सुरेशजी, कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये। अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं। सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी असा इशारा प्राजक्ता माळीने दिलाय। मात्र सुरेश धस काही केल्या माघार घेण्याच्या तयारीत नाही। त्यामुळे बीडच्या हत्येचं प्रकरण आता वेगळ्याच वळणावर आलंय। राज्य महिला आयोगाने प्राजक्ता माळीच्या तक्रारीची दखल घेतली असून सुरेश धस यांच्या विरोधात कारवाईचे संकेत दिले। अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे। त्याचा अभ्यास करून कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल। महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे, कारण संविधानानं दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तृत्वावर काम करत आहेत आणि काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्या आधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीनं ट्रोल करणे याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करण्याबाबत आयोग पुढाकार घेईल, असे ट्विट महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर यांनी केलंय। दरम्यान सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना घेरल्यामुळे महायुतीचीही अडचण वाढली आहे। नव्यानं स्थापन झालेल्या मंत्रिमंडळातून धनंजय मुंडेंसारख्या बड्या नेत्याला डच्चू देणं महायुती सरकारसाठी मोठा आघात असेल। त्यामुळे महायुती सरकारमधले वरिष्ठ नेतेही जपून पावलं टाकतायत। धनंजय मुंडेंना विरोध करणाऱ्या सुरेश धस यांना थांबवणं सध्या भाजप नेत्यांनाही शक्य नाही। मात्र प्राजक्ता माळीच्या प्रकरणात भाजप वरिष्ठांनी सुरेश धस यांचे कान टोचले आणि त्यामुळे अशा प्रकाराने वाद चाललेला आहे कुठला तरी दुसरा राजकीय, प्युअरली राजकीय आहे, सामाजिकही आहे, संवेदनशील पण आहे। पण अशा काही अभिनेत्रींचं नाव जोडणं, सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे। मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही, आज मी बोलणार आहे। सुरेशजी, कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये। प्राजक्ता माळीने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, पण मी सुरेशजींना स्वतः विनंती करणार आहे की पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात। दुसरीकडे अंजली दमानिया यांनीही सुरेश धस यांचा समाचार घेतलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुरेश धस यांना समज द्यावा असा सल्ला दमानियांनी दिला। सुरेश धस हे बोलताना अतिशय कधी कधी इररेलेव्हंट गोष्टी बोलतात, ज्याचा कुठेही संदर्भ नाही अशा गोष्टी बोलतात। आणि तसाच एक त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ज्याच्यात त्यांनी 3-4 अभिनेत्र्यांची नावं घेतली होती, त्याची आणि संतोष देशमुखांच्या खुनाची काहीही संबंध नसताना त्यांनी उगाच त्यांची नावं घेऊन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न केला तो साफ चुकीचा आहे। त्यांनी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं अपेक्षित होतं आणि खरं तर आत्ताच्या गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी ताबडतोब एक डायरेक्टिव्ह द्यायला पाहिजेत की कुठल्याही आमदाराने किंवा खासदाराने महिलांबद्दल अपमानास्पद बोलू नये, असे डायरेक्टिव्ह हे त्यांच्याकडनं आले पाहिजेत। पण तसं झालं तर आनंद होईल। राजकीय मंडळींसोबतच कलाकार मंडळीही प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत। गौतमी पाटील आता प्राजक्ता माळीच्या मदतीला धावली आहे। कलाकारांचं नाव कोणासोबत जोडणं चुकीचं असल्याची भूमिका गौतमीनं घेतली आहे। मी पहिलं प्राजक्ता ताईला सांगते की ताई, ह्या गोष्टींना खरंच आम्ही तुझ्यासोबत आहे, सर्व कलाकार तुझ्यासोबत आहे। तू ह्या गोष्टींना ट्रोल जरी केलं तरी लक्ष तर खरंच देऊ नको। आणि आज जे तू काही बोलली मी मगाशीच ऐकलं, तर
तू जे बोलली ते सगळं बरोबर होतं आणि आम्ही तुझ्यासोबत आहे सगळं कलाकार. आणि एक कलाकार आहे तर प्लीज मला एक म्हणायचं आहे की कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या. त्याला कुठल्याही नेत्यासोबतच नाही म्हणत मी, कोणाही सोबत प्लीज त्याचं नाव जोडू नका, कारण की कलाकाराचं दुःख हे कलाकारालाच माहिती असतं. राजकीय आणि कला क्षेत्रात सुरेश धस यांच्या विरोधात निषेधाचं वारं वाहत आहे. मात्र खासदार अमोल कोल्हेंनी त्यांची पाठराखण केली आहे. मला असं वाटतं सुरेश धसांचं जर स्टेटमेंट मी तुमच्या माध्यमांच्या स्वरूपातून बघितलं आणि ते स्टेटमेंट इव्हेंट पॉलिटिक्समध्ये जर कोणाला शिकायचं असेल तर कुठल्याही इव्हेंटसाठी कोणी सेलिब्रिटी बोलवतं या इथपर्यंत सुरेश धसांचं स्टेटमेंट होतं. त्यामुळे मला वाटतं की आमदार सुरेश धस यांच्या स्टेटमेंटला आणखी ट्विस्ट करण्याची आवश्यकता मला काय भासत नाही. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीची माफी मागणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा लढा धस यांच्या विधानानं वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलाय का असा प्रश्न पडतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.